पहा किती सुंदर वातावरण आहे. हे भारतीय मातेतील अतिसुंदर वातावरणामध्ये भारत देशाला भेट देणारे भरपूर असे पर्यटक आहेत. त्यांचं नाव आपण हे पहा किती सुंदर वातावरण. या सुंदर वातावरणामध्ये बघा मस्त मस्त एकदम सुंदर 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 अतिशय सुंदर. यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. पहा किती सुंदर वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये क्षत्रिय कुलवंत वीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पठ्ठे, कोयाजी बादल, रायाजीराव बादल, फुलाजी प्रभू देशपांडे आणि इथेच आम्ही आता कैलासवासी महेश रघुनाथ शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर अखिल साईबाबा नगर सांस्कृतिक उत्सव मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ व अनेक उपक्रम या अखिल साईबाबा नगर सांस्कृतिक उत्सव मंडळामध्ये साजरे होत असतील. याच्यात संपूर्ण पत्ता साईबाबा नगर सांस्कृतिक उत्सव मंडळ, मरोळ पाईपलाईन, अंधेरी पूर्व आणि मुंबई नंबर 59 असा या अखिल साईबाबा नगर सांस्कृतिक मंडळाचा ख्याती आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये 2025चा जो गणेशोत्सव होता, तर बाबूराव माऊलींनी संपूर्ण मेहनत करून जवळजवळ 300 लोकांची संघटन करून त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे 2025चा गणेशोत्सव साजरा करून अखिल साईबाबा नगर सांस्कृतिक उत्सव मंडळातील जे संपूर्ण भक्तगण, देवी भक्त, गणेश भक्त व जे देवाचे भक्त असतील, त्या देवाच्या भक्तांनी अतिशय सुंदर प्रकारे, मी तर भारावून गेलो एकदम. माझा नाव रवींद्र विठ्ठल भोसले. मी देखील या मंडळात सामील होण्याची इच्छा आहे. मला देखील थोडा थोडा अनुभव आहे, कारण मुलं ही देवाघरची फुलं असतात. बोला मुली. डाळीचं पॅकेट नाही बघा कुठे काय आहे तर घ्या ते. बघा ना, एवढं भरलेलं आहे, तुम्हाला पसंत येत नाही, मी काय करू? काय तुमच्यासाठी पेशंट आणू का? हां, नाही जायचं मला कुठं, मला जायची गरज नाही. तू जा बाई, तू जा, मला जायची काय गरज नाही आहे. अनगाडी मला काय बोलायचं रस शिका. मला कसं लावतीस बघा आता. नाहीतर काय, जरा तरी डोक्याचा भाग आहे का? बघ काय बोललीस ते, विचार कर जरा. कुणाला काय बोलायचं, कुणाला काय नाही, हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आम्ही का बोलू? काय गरज पडली तुझ्याशी मला बोलायची? काय गरज आहे का उद्धट वागण्याची? नको तिथं आगाऊपणा करायचा. चल, जास्त उशीर नको करू.
ओळखत नाही कोण आहे तिचा. दोघांनी मिळून लागतं.